मित्रांनो, राज्यातील लाखो बांधकाम कामगारांसाठी एक अतिशय मोठी आणि दिलासादायक अपडेट आज सकाळीच समोर आलेली आहे. अनेक दिवसांपासून कामगारांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती त्या संदर्भात आता महत्वाची हालचाल सुरू झालेली आहे. विशेष म्हणजे 20 मे 2026 पर्यंत राज्यभरात एका खास लाभाच्या वितरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ज्या कामगारांनी अजूनही माहिती त्यांना या संदर्भात मिळालेली नाही, त्यांनी आपली नोंदणी किंवा कागदपत्रे पूर्ण केलेली नाहीत, त्यांनी वेळ न दवडता तयारी सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कामगार मित्रांनो, यावेळी मिळणारा लाभ हा केवळ आर्थिक मदत नसून थेट कुटुंबाच्या दैनंदिन उपयोगात येणाऱ्या वस्तूंशी संबंधित लाभ असणार आहे. त्यामुळे अनेक कामगार कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम कामगार मंडळाकडे अनेक कामगार सातत्याने एकच प्रश्न विचारत होते. नवीन लाभ कधी सुरू होणार, वस्तू वाटप पुन्हा सुरू होणार का, आणि ज्यांनी नूतनीकरण केलंय म्हणजेच आपलं कार्ड रिन्युअल केलंय अशा कामगारांना काही विशेष फायदा मिळणार का. आता याच प्रश्नांची उत्तरे समोर येऊ लागली आहेत. म्हणजे महाराष्ट्र शासनाने कामगारांनी विचारलेल्या या प्रश्नांवरती उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संबंधित यंत्रणांनी तयारी सुरू केल्याची चर्चा देखील आहे. आता संबंधित यंत्रणा म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मग तो जिल्हा कुठलाही असो, पुणे असो, मुंबई असो, ठाणे असो, अहिल्यानगर असो, कुठलाही जिल्हा असो, त्या जिल्ह्यांमधील कामगार मंडळाने काम सुरू केलेलं आहे. काही ठिकाणी लाभार्थ्यांची माहिती तपासली जात आहे, तर काही ठिकाणी वितरणासाठी आवश्यक नियोजन केले जात आहे. यामध्ये कामगारांना प्रश्न आहे की जी आमची माहिती आहे ही तपासण्यासाठी आम्हाला कामगार मंडळाला भेट द्यावी लागेल का, किंवा आम्हाला कामगार मंडळातून फोन येईल का. तर असं काहीही होणार नाही. तुम्ही दिलेले कागदपत्र, तुम्ही दिलेल्या माहितीवरूनच तुमची तपासणी केली जाईल आणि तुम्ही या नवीन आलेल्या अपडेटसाठी, नवीन आलेल्या योजनेसाठी पात्र आहात की नाही याचा निष्कर्ष मांडला जाईल. त्यामुळे येणारी काही दिवस बांधकाम कामगारांसाठी खूप महत्वाची आणि आनंदाची ठरणार आहेत. त्यामुळे बांधकाम कामगारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ आपल्या कामगार मित्रांमध्ये नक्कीच शेअर करायचा आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस लाभ मिळण्यासाठी नोंदणी जिवंत असणे अत्यंत आवश्यक मानले जात आहे. आता नोंदणी जिवंत असणे म्हणजे काय, तुमचं रिन्युअल चालू असणे, तुमचा स्टेटस ऍक्टिव्ह असणे हे अत्यंत गरजेचं आहे. आता जर तुम्ही 1 वर्षांपेक्षा जास्त दिवसांपासून रिन्युअल केलेलं नसेल, तर तुमची जो स्टेटस आहे तो इनऍक्टिव्ह दिसत असेल, तर लवकरात लवकर रिन्युअल करून घ्यायचा आहे आणि स्टेटस ऍक्टिव्ह आणि तुमचा रिन्युअल चालू असं प्रोफाईलला दिसायला हवं. आता हे कसं चेक करायचं, तुमचा प्रोफाईल ऍक्टिव्ह आहे की इनऍक्टिव्ह, ते देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजून सांगणार आहे. आता अनेक कामगारांनी पूर्वी कार्ड काढले होते, पण नंतर त्यांनी रिन्युअल केले नाही. अशा परिस्थितीत अनेक लाभ त्यांचे थांबलेले आहेत. त्यांना सगळे लाभ मिळतील, पण त्यासाठी त्यांना सगळ्यात अगोदर आपलं कार्ड रिन्युअल करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आता कामगारांनी स्वतःहून पुढे येऊन आपलं रिन्युअल पूर्ण करायचं आहे. कारण ही काळाची गरज आहे. शासनाकडून मिळणारे विविध फायदे, आर्थिक मदत, सुरक्षा योजना, शैक्षणिक योजना किंवा इतर सुविधा या सर्वांचा लाभ फक्त सक्रिय नोंदणी असलेल्या म्हणजे रिन्युअल चालू असलेल्या कामगारांनाच मिळत आहे. आणि तुम्हाला देखील हा लाभ आता घ्यायचा असेल, उदाहरणार्थ भांडीची किट योजना आली आहे, त्यानंतर अत्यावश्यक वस्तुसंच योजना आलेली आहे, त्यानंतर वेगवेगळ्या शैक्षणिक स्कॉलरशिप योजना आहेत, आर्थिक योजना आहेत, घरकुल योजना आहे. या सगळ्यांचा लाभ घ्यायचा असेल तर कामगाराला आजची ही अपडेट जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर नवीन वर्ष 2026-27 मध्ये कामगाराला कुठल्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता प्रत्येक कामगाराला प्रश्न पडला असेल की नेमका कोणता लाभ सुरू होत आहे. तर मित्रांनो, यावेळी बांधकाम कामगारांसाठी अत्यावश्यक वस्तुसंच म्हणजेच इसेन्शियल किट वाटप सुरुवातीला आता पुन्हा सुरुवात होत असल्याची माहिती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने प्रत्येक कामगारांना दिलेली आहे. आता या ठिकाणी अतिशय महत्वाची अट सांगण्यात आलेली आहे, ती म्हणजे बांधकाम कामगारांनी आपले रिन्युअल केलेले असणे किंवा नोंदणी चालू ठेवलेली असणे, त्यांनाच हा अत्यावश्यक संतो मिळेल अशी शक्यता आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही नूतनीकरण केलेले नाही त्यांनी तात्काळ नूतनीकरण करून घेणे. आता हा जो लाभ आहे हा प्रत्येक कामगाराला मिळणार नाही. हा लाभ जो कामगार या वर्षामध्ये आपलं कार्ड रिन्युअल करेल त्याला मिळेल, आणि 2 नंबरला जो नवीन कामगार बांधकाम कामगार कार्ड काढेल त्यालाच या नवीन इसेन्शियल किटचा लाभ मिळणार आहे. हा
वस्तुसंच नेमका काय आहे हे समजून घेणं देखील महत्वाचं आहे. अनेक कामगारांना वाटते की हा साधा भांड्यांचा संच आहे, पण प्रत्यक्षात कामगार मित्रांनो, या किट मध्ये घरातील आणि कामगारांच्या उपयोगाच्या अनेक आवश्यक वस्तू दिल्या आहेत. काही माहितीनुसार या संचामध्ये पत्र्याची मजबूत पेटी आहे, प्लास्टिकची चटई आहे, धान्य साठवण्यासाठी कोठी आहे, त्यानंतर बेडशीट आहे, चादर आहे, ब्लँकेट आहे, साखर ठेवण्यासाठीचा डबा आहे, चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा आहे आणि पाणी शुद्ध करण्यासाठी वॉटर प्युरिफायर सारख्या वस्तूंचा समावेश देखील आहे. त्यामुळे काही ठिकाणी वस्तूंमध्ये थोडाफार बदल झालेला आहे. तुमच्या जिल्ह्यांमध्ये एक दोन वस्तू जास्त असतील किंवा वेगळे असतील. मुख्य उद्देश म्हणजे कामगार कुटुंबाला दैनंदिन उपयोगी वस्तू उपलब्ध करून देणे हाच आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा हेतू आहे. आता अनेक कामगारांच्या मनात एकच प्रश्न आहे की हा वस्तुसंच मिळवण्यासाठी त्यांना नक्की प्रोसेस काय करावी लागेल. तर आपण आता सर्वप्रथम प्रोसेस जाणून घेऊया. सर्वप्रथम बांधकाम कामगाराला बांधकाम कामगार कार्ड सक्रिय आहे की नाही हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर रिन्युअल पूर्ण असेल आवश्यक या ठिकाणी असले आहे. जर रिन्युअल केलेलं नसेल तर लवकरात लवकर रिन्युअल करून घ्यायचं आहे, कारण रिन्युअल केल्यानंतरच तुम्हाला या अर्जाची अपॉइंटमेंट प्रक्रिया देखील दिली जाऊ शकते. त्यामुळे अधिकृत संकेतस्थळावरती म्हणजे वेबसाईट वरती वेळोवेळी आपलं रिन्युअलची माहिती पाहायची आहे. रिन्युअल साठी अर्ज करायचा आहे. अनेक वेळा काही जिल्ह्यांमध्ये SMS द्वारे देखील कामगारांना माहिती दिली जाते. काही जिल्ह्यांमध्ये वितरणाची तारीख आणि ठिकाण स्वतंत्रपणे कामगारांना जाहीर करून दिलं जातं. आता कामगार मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात हा जिल्ह्याचं नाव कमेंट करा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये केव्हा वाटप होणार, प्रोसेस काय असेल हे आपल्याला सविस्तर जाणून घ्यायला सोपं पडेल. अनेक कामगार एक चूक करतात, ती म्हणजे बांधकाम कामगार कार्ड काढल्यानंतर पुढे काहीच लक्ष देत नाहीत. पण कामगार मित्रांनो, शासनाच्या योजना सतत बदलत असतात आणि नवीन योजनांचा लाभ वेळोवेळी येत असतो. त्यामुळे प्रत्येक योजनाचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे अपडेट ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि आज रिन्युअल केले नाही तर उद्या मोठा लाभ हातातून जाऊ शकतो. त्यामुळे जे कामगार मित्रांनी आपलं रिन्युअल बाकी आहे त्यांनी आताच तयारी सुरू करावी आणि 20 मेच्या अगोदर आपलं बांधकाम कामगार कार्ड रिन्युअलला टाकून द्यायचं आहे. 20 मे 2026 पर्यंत होणारे हे वितरण अनेक कामगारांसाठी आनंदाची बातमी ठरत आहे, कारण यावेळी मिळणाऱ्या वस्तू या केवळ दवाखान्यासाठी किंवा दाखवण्यासाठी नसून प्रत्यक्ष उपयोगाच्या आहेत. घरातील साठवण, झोपेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि दैनंदिन जीवन अधिक सोपे करण्यासाठी या वस्तू मदत करणार आहे. त्यामुळे प्रत्येक बांधकाम कामगाराने या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. शासनाच्या या उपक्रमाकडे लाखो कामगारांचे लक्ष लागलेले आहे आणि तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर बांधकाम कामगार योजनेचं बांधकाम कामगार कार्ड, त्यानंतर आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, त्यानंतर पॅन कार्ड आणि 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र, त्याचबरोबर रेशन कार्ड या कागदपत्रांसहित दिलेल्या तारखेला किंवा दिलेल्या वेळेत फॉर्म भरून आपल्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून घ्यायची आहे आणि लवकरात लवकर या अर्जाचा लाभ घ्यायचा आहे. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की बांधकाम कामगारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहितीच तपासावी आणि आपले कागदपत्र व्यवस्थित ठेवावेत. जर तुमचे रिन्युअल पूर्ण असेल, नोंदणी जिवंत असेल आणि माहिती योग्य असेल तर तुम्हालाही या अत्यावश्यक वस्तू संच मिळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे आजच तयारी करा. इतर कामगार मित्रांना ही माहिती सांगा आणि शासनाच्या या महत्वाच्या योजनेचा नक्की फायदा घ्या. आता या व्यतिरिक्त कामगार मित्रांनो, जर तुम्हाला काही वेगळे प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिली जातील. आता व्हिडिओच्या सुरुवातीस मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा स्टेटस ऍक्टिव्ह आहे की इनऍक्टिव्ह हे कसं चेक करायचं, तर सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊया. कामगार मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईल वरती क्रोम ब्राउझर किंवा गुगल ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी महाबीओसी म्हणजेच MAHABOCW ही स्पेलिंग टाकायची आहे. महाबीओसी हे नाव सर्च करायचं आहे. त्यानंतर पहिल्या लिंक वरती क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात खाली कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल लॉग इन हा आयकॉन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कामगाराचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. जर OTP आला नाही तर एकदा बॅक यायचं, पुन्हा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा. यावेळेस नक्की तुम्हाला OTP मिळेल. तो OTP त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि प्रोसीड करायचा आहे. त्यानंतर तुमची कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल लॉग इन होईल आणि तुम्हाला तेथे तुमचा स्टेटस दिसेल, ऍक्टिव्ह आहात की इनऍक्टिव्ह आहात. तुम्ही आतापर्यंत कोणकोणते क्लेम्स घेतले असतील, काही अपॉइंटमेंट लेटर डाउनलोड करायचे असतील तर तेथून करू शकता. वेगवेगळ्या योजनांची माहिती त्या प्रोफाइल वरून घेऊ शकता.
अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं तुम्हाला त्या वेबसाईट वरती पाहायला मिळतील. पण खऱ्या वेबसाईट वरती जा. जर तुम्हाला माहिती नसेल की खरी आणि ओरिजिनल वेबसाईट कोणती आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला जा. त्या ठिकाणी तुम्हाला या ओरिजिनल महाबीओसी वेबसाईटची लिंक दिलेली असेल. त्यावरती क्लिक करून तुम्ही घर बसल्या देखील सगळ्या योजनांचा लाभ घेऊ शकता. घर बसल्या फॉर्म भरू शकता. घर बसल्या पडताळणीची तारीख फिक्स करून आपली पडताळणी निश्चित करू शकता. आता या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर सांगितल्याप्रमाणे कमेंट बॉक्स मध्ये विचारा. व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर आताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.